अनिता कमलानंद तुरकर, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा सचिव आहे। येणाऱ्या होऊ घातलेल्या 20 तारखेला 20 नोव्हेंबरला जी विधानसभा तिरोडा गोरेगाव विधानसभाची निवडणूक आहे, त्यामध्ये आमच्या सर्वांचे महायुतीचे लाडके उमेदवार विजयभाऊ रहांगडाले यांना आपल्याला मतदान करायचे आहे। कारण की त्यांना मतदान याच्यासाठी करायचे आहे, आम्हाला आमच्या महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये ही गोरगरिबांची सरकार आहे। तळागाळातील गोरगरीब लोकांपर्यंत योजना प्रोवाइड करतात आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणीसुद्धा विजूभाऊला आपल्याला मतदान करून त्यांना विधानसभेवर पाठवायचे आहे तिसऱ्यांदा। कारण की आम्हाला माहीत आहे की आमचे जे प्रतिद्वंद्वी आहेत ते आम्हाला म्हणजे आम्ही सुद्धा राष्ट्रवादीमध्ये मी आहो, माझ्या राष्ट्रवादीतून ते मागच्या पंचवार्षिकमध्ये निवडणूक लढले होते। आम्ही त्यांच्यासाठी पण खूप मेहनत घेतली होती, पण काय झालं की त्यांना एकदम तुतारीमध्ये जाऊन त्यांनी प्रवेश घेतला। आता जे तुतारीचे शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत, रविकांत गुड्डू, रविकांत खुशालजी बोपचे यांना आम्ही 5 वर्षाच्या आधी आमच्या देशाचे नेते प्रफुल्ल पटेल साहेबांनी विश्वास करून यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ निशाणवर निवडून दिलं होतं। अरे ज्या व्यक्तीसाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली, रात्री 2:33 आम्ही त्यांच्या गड्यामध्ये गमछा टाकला, ते व्यक्ती आमचे होऊ शकले नाही तर जनतेचे काय होतील? हा महत्त्वाचा विचार करण्याची आमच्या लाडक्या बहिणींना, आमच्या भावांना विचार करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आणि विकासाची जर भूमिका असेल तर ते विजयभाऊ यांच्यामध्ये 3 वर्ष झाले, ते 3 पंचवार्षिकमध्ये ते फक्त कमळाच्या फुलावरच निवडून येतात। हे लोक म्हणतात 1 बार 2 बार 3 बार तिसऱ्या वेळेस लढत असतील पण कमळाच्या फुलावर लढत आहेत। तुम्ही तर कधी राष्ट्रवादी, कधी बीजेपी, कधी पंजा, आता तुतारी, समोर काय कोणत्या निशाणावर लढाल याचं काही सांगता येत नाही। म्हणून अशा व्यक्तीला जागा दाखवणं हे मतदार बंधू भगिनींना मी विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला यांची जागा यांना दाखवून विजयभाऊ रहांगडाले यांच्या कमळाच्या फुलाची 3 नंबरची बटन दाबून त्यांना विजय कराल हीच विनंती करते आणि आपल्या शब्दाला विराम देते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती।